नमस्कार. तर आज गोकुळाष्टमी आहे आणि गोकुळाष्टमीच्या जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून, माझ्या वृद्धाश्रमातल्या आजी लोकांकडून. तर आज माझा जो रोहित आहे मोठा मुलगा, तर आज त्याचा पण वाढदिवस आहे. तिथीने धरलं तर तो गोकुळाष्टमीचा आहे आणि गोकुळाष्टमी दिवशीच तो संध्याकाळी 9-9:30च्या दरम्यान, फक्त 2-3 तास जर पुढे गेला असतं थोडंसं, तो कृष्ण जन्माच्या वेळेस झाला असता. आणि खरंच तो इतका गोड मुलगा आहे. कुठलीही आई आपल्या मुलाचं कौतुकच करते कसं आहे असं, पण माझ्या मुलांनी आज जे काही मला उभं केले. आणि आज 16 वर्षाचा होता तो फक्त, तेव्हापासून तो वृद्धाश्रमाचं काम करतोय. वृद्ध आजी आजोबावर प्रेम करतो, सेवा करतो त्यांची. त्याला आयुष्यामध्ये खूप सारी प्रगती व्हावी त्याची, आणि त्याच्याकडून खूप अशा लोकांची सेवा व्हावं जे ज्यांना गरज आहे, जे वृद्ध आहेत, त्यांचा नातू मुलगा होण्याची त्यांनी हे करावं. हीच मी आजच्या दिवशी श्रीकृष्णाकडं प्रार्थना करेन. आणि खरंच त्याला सगळ्यांनी भरभरून तुम्ही पण आशीर्वाद द्या. तुमचं पण लेकरूच आहे ते. आज वडिलाचं जरी डोक्यावर छप्पर नसेल तर आई आहे, आणि मी दोघांचा रोल करीन. माझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल असेल. त्यांना स्वतः उभं करायचं, सक्षम बनवायचं त्यांना. आणि खरंच खूप गोड आहे तो, आणि त्याला भरभरून आशीर्वाद द्या तुम्ही सगळ्यांनी. आणि आता सगळ्या आजी लोकांना पण भेटू आपण. वैशालीने केलेला आहे नाश्ता, आणि नाश्ता वैशाली वरती घेऊन जा. इकडं पण फराळीची तयारी चालू आहे. हा नाश्ता घेऊन जा पहिलं वैशाली, नाश्ता देऊन मग पोळ्याला हे कर, आत्ताच नको. तू पण धरले ना गोकुळाष्टमी? वैशालीने पण धरलेली आहे गोकुळाष्टमी. वैशाली आपल्याकडे आल्यापासून सगळे उपवास करते माझ्या बरोबर. हा, मी तिला सांगते पण. हा, आधी करत होते, नंतर सोडले. हा, हे तिघजण नाश्त्याला गेलेले नाहीयेत. आज जरा कडक ऊन पडले मस्तपैकी. पाऊस आहे 2-3 दिवस झालं. संध्याकाळी पण आभाळ वगैरे येते, पाऊस येतोय. राम राम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय चाललंय मंगल मावशी? कृष्णाने विचार केला की गोकुळवासी जन काही दिवस जर येता वनात राहावयास गेले तर संत कंसदुतीचा सुरणा उडण्यात. वाचून दाखवते का मंगल मावशी? गवळणी म्हणून दाखवते का? नाश्त्याला नाही गेलो तुम्ही? 12च्या नंतरचा पण उपवास वगैरे काय आहे की? 12च्या नंतर काय उपवास धरलाय का? जेवायचे 12च्या नंतर? उपास रात्री दुसऱ्या दिवशी सोडतात उपास. कधी सोडतात मंगल मावशी? दुसऱ्या दिवशी. दिवसभर काय खायचं नाही? हा, मग आता तुम्ही दिवसभर नाही उपाशी राहू शकत, चक्कर येईल. तसं नाही, थोडी खिचडी केली तर खाऊ, पण त्याच्यावर खिचडी केली दिवशी उपास सोडतो. काय नाही, थोडं थोडं खायचं. तुमचं वय आहे का आता उपवास करायचं? हा, पण धरायचा, पण खायचं पोटाला. आजोबा झाले का आंघोळ वगैरे? काय आज गोकुळाष्टमी धरली का? हा. बर, कधीपासून करताय तुम्ही गोकुळाष्टमी? पहिल्यापासून धरतो. लहानपणापासून का असं? नाही हा, चांगलं 15च्या वयात होतो. 15 वर्षापासून. हा हा. श्रावणातले वगैरे उपवास सगळे करायचं? सगळं. पण आता जरा लक्षात नाही, आपल्याला सांगितलं नाही. मला त्या दिवशी म्हणत होतो की नाही, पण तुमच्या बी ध्यानात नाही, पण माझ्या ध्यानात नाही. मला सांगायचं सोमवार करायचे होते का नाही? हा. मग आज उपवास धरलाय म्हणा की. उपवास धरलाय? धरलाय. बर. ह्या तिघांनी उपवास धरलेला आहे. आम्ही कुठं जायचं ताई? हा, पंढरपूरला. हा, गोपाळपूरला. गोपाळपुरात काय आहे? कृष्णाचं मंदिर आहे. हा, कृष्णाचं मंदिर आहे गोपाळपूरला. हा. तिथं जायचं, कृष्णाचं सगळं, देवकी माता, वसुदेव पिता, हा सगळं बघून यायचं तिथं पण. हा. आजोबा मग काय गवळण वगैरे काय आहे का नाही म्हणा की? गवळण दही दूध लोणी साखर पाणी घुसळत मसियाला गाम काना येते माघारी. मस्त पैकी. छान. मंगल मावशी गवळणी वाचते. मंगल मावशीला गवळणी कळत नाही. कुणाला कळत नाही? मला वाचा येत नाही का? नाही येत.
मंगल मावशीला सांगा शिकवा म्हणून. म्हणतो पण त्यांचा तर आवाजच निघत नाही. ते काय आवाज काढ ना का मंगल मावशी. असल्याने दयावंत कृष्णाने असे आज 12 वाजता जन्म, मग उद्या उपास सोडतो सकाळी 12 वाजता. संध्याकाळी ही ना सर्वांचा सोमवार असला तर नाही संध्याकाळी सोडतं, पण गोकुळ अष्टमीचा दिवसभर उपास सोडत्या. मग 12 वाजता सुटतो. 12 वाजता सकाळी नाही, सकाळी दुसऱ्या दिवशी सुटतो. ही आम्ही संध्याकाळी 12 वाजता सोडतो. आम्ही कृष्ण जन्मताना कृष्ण जन्मला का पोळ्या बिया सगळं म्हणते. काहीतरी आता द्यायला लावते फराळाचं म्हणते एक वैशालीला. वरती गेल्या वैशाली, बाकीचं खाली कोणीच नाहीये. लालू काय म्हणते माय, काय म्हणते, झोप झाली? हा 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 तोंड पुसून घ्या एकदाशी छानपैकी. वरती जाऊया, वरती काय चाललंय बघूया. काय चाललंय सुशाला मावशी? नाश्ता झाला का? उपास नाही ना धरला? बरं बरं बर बर नाही धरायचा. काय चाललंय छकू अक्का? काय म्हणतात आम्हा, काय म्हणते? काय आज छकुले? हा आपला मोठा दादा आहे का? मोठा दादा रोहित तो नाही 12 वाजता जन्माला नाही म्हणून तर, नाहीतर त्याचा जन्म आहे ना कृष्ण जन्मासारखा झाला असता. आजचा आहे मोठा दादा. हा काय आईन गोकुळाष्टमी दिवशी जन्माला येतो संध्याकाळी. हा हा त्याला आशीर्वाद द्या सगळ्यांनी. सगळ्यांनी मिळून आशीर्वाद द्या. काय आका तुमचाच आहे आशीर्वाद. काय सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद द्या त्याला. हा काय भंडारी काय देणार आहे सुशाला आजी? काय देणार आहे मोठ्या दादाला? माझ्यापाशी काय ना, माझा आशीर्वाद आहे. हा माझा दादा आहे. तुझाच आहे? मला काय भाऊ नाही, कोण नाही, माझाच भाऊ आहे. हा मग काय तर, मी आई म्हणल्यावर तो भाऊ भाऊ माझा. मग आशीर्वाद दे भरभरून त्यांना. आशीर्वाद भरपूर आशीर्वाद दिला. काय चाललंय मृदुला आजी? या बाहेर या बाहेर या. काय चाललंय कुंभार मॅडम? नाश्ता लय मस्त झाले पोहे बघा. वैशालीने पोहे केले होते ना, छान झाले. मग तुम्ही आज मध्ये बसून नाश्ता करताय? बाहेरच्या लोकांनी केला का नाही नाश्ता? केला बघितलं. मग आज काय आहे माहितीये का? माहिती आहे ना, गोकुळाष्टमी. आणि अजून दादाचा वाढदिवस, जन्मदिन, वाढदिवस. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद हा आशीर्वाद थँक्यू. आशीर्वाद थँक्यू. बर एवढंच पाहिजे आपल्याला, दुसरं काय नाही. एवढंच पाहिजे आपल्याला. मला आशीर्वाद, माझ्या लेकराला आशीर्वाद पाहिजे. एवढंच पाहिजे ना आपल्याला. समाधान पाहिजे. समाधान पाहिजे. हा आमचा तुमच्यावर आशीर्वाद. थँक्यू थँक्यू. हा सगळ्यांना, महेश दादा, रोहन दादा, तुमच्या धन्यवाद. धन्यवाद आहे मी. नाही मी रोजच ध्यान करते, रोजच सांगते. देवा सुखी ठेव. मॅडमला काल पण जेवायला होतं ना वाड्यात, त्यांना सांगते मॅडमला गोळ्या द्या आणि जेव घाला पहिले, मग गोळ्या द्या. एवढीच माझं. माझी लेक व्यवस्थित राहिलं म्हणजे समज तुम्ही खरे ना म्हणून चांगले, बाकीच नाही. तुम्ही समाधान एवढ्यांना सगळ्यांना सफाजून घेता. कोणाला काय म्हणत नाही, बोलत नाही, खायला द्या नाही म्हणत नाही. मला एवढेच ऐकून घ्यावं लागतं. निवांत. चांगले, तू पण चांगले, सगळे चांगले, सगळे चांगले. हा आज आपल्या रोहित दादाचा वाढदिवस आहे. आशीर्वाद द्यायचा सगळ्यांनी. हा मला काय नाही, पण तुम्ही चांगले ना, सगळे चांगले. हो मी तू चांगली ना तर आम्ही सगळे चांगलो. चांगले. पहिलं तू चांगली राहा. काय झालं मृदुला आजी? या बाहेर. वचल आजी आज काय नाही, मजा मजा. मग काय मागणार आहे दादाला? दादाला काय मागणार? काय मागायचं दादाला? आम्ही द्यायचं. माय सांगा तुम्ही, आम्ही द्यायचं दादाला, नाही मागायचं. मृदुला आजी
काय आज काय येते का? आज दादाचा वाढदिवस आहे. दादाचा वाढदिवस आहे. काय खरं ना. मग गेलो का नाही खाली आशीर्वाद द्यायला त्याला? जा मग उठ जा. अरे आशीर्वाद देऊन येते. हा ये 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 ये. काल त्या ताईने आल्यावर गळ्यात छकुलीच्या माळ घातलेली आहे. काढत नाही ती गळ्यातल्या कुठल्या गोष्टी. सगळ्यांनी मिळून आशीर्वाद द्यायचा भरभरून. काय आपण आशीर्वाद हा काय जाऊ मी तुझ्याकडे वरी पाठवते मी त्याला. हा भीती वाटते चक्कर येते ना तिला. तू बस मी तुझ्यासाठी पाठवते इकडं. हा आशीर्वाद दे. हा कशी उतरते छकुली माहितीये का? छकुली माझी चांगलीच आहे. लाईट गेले का छकुले? आले आले. चल चल हळूहळू चल. देव आहे. हा आपल्या पाठीमाग कोण आहे? मी तेच भावते मी. आपल्या पाठीमाग कोण आहे? देव देव आहे. देव आहे. पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा. काय चाललंय ह्यांचं? आजोबांना मध्ये उभा करायचं आणि गवळण म्हणायचं. मंगलमावशी मुरली करा म्हणते. सांगायची गाणी रात्री आला चक्रपाणी रात्री आला चक्रपाणी खाऊनी दाई दूध तुपलोणी खाऊनी दाई दूध तुपलोणी फोडी अवघी विरजणी फोडी अवघी विरजणी अगोबाई कोणाशी आवरेना अगोबाई कोणाशी आवरेना कुठवर सोसून लिंगाणा कुठवर सोसून लिंगाणा दुसरी आली धावत पाहिजे मात गळ्या मुखाशी मुख चुंबन देत मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत गळ्यामध्ये हात घालीत कोणाशी गळ्यामध्ये हात घालीत. बसलेत आपलं काहीतरी करतेत. मंगलमावशी मुरली करायला होते हाताची. गळ्यामध्ये हात घालीत कोणाशी तो आवरेना कुठवर सोसून धिंगाणा कुठवर सोसून धिंगाणा अगबाई कोणाशी आवरेना आम्हा इकडे अगबाई बसलेले. कोणाशी आवरेना कुठवर सोसून धिंगाणा कुठवर सोसून धिंगाणा गवळणी आली होय आणि तर ताई बाबांना कृष्ण केलंय का तुम्ही? फेटा वगैरे घालून? कोण कोण कृष्ण होते? मंगलमावशी तू कृष्ण होतीये का? बासुरी करा. आता हे झालं आणि काल त्या मॅडमनी शिकवलं होतं माहितीये ना ते. होय आता काय करा माहितीये का? आता आज संध्याकाळी दहीहंडी आहे. हा तुमचा कार्यक्रम आहे का दहीहंडीचा? होय करणार आहे इकडं. बाबांना कृष्ण करूनच उभं केलंय बाबा बिचाऱ्यांना. बाबा तसंच करा. हा मी एक गाणं म्हणते छान. होय काय करा माहितीये का? आता मी चाललीये मला काम येतं. तुमचं चालू द्या आपलं. कृष्ण आणि गोपिका गवळणी एका कृष्णाला उभा करून चाललंय आज. म्हणा सगळ्यांनी इकडे बघा. आणि दत्ताई गोकुळाष्टमीच्या म्हणावं आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून शुभेच्छा आणि आशीर्वाद. थँक्यू. असंच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. आमचा व्हिडिओ कायम पहा. लाईक करा कमेंट करा. आमचा व्हिडिओ कायम पहा विसरू नका. व्यवस्थित चलू द्या आता तुमचं. असंच होते. मी छान गाणं म्हणते.